ग्रीन सिटी मोहिमेच्या ट्री बँकेत साई द्वारका सेवा ट्रस्टतर्फे 1000 रोपे दाखल झाली असून त्यांचे मोफत वाटप होणार आहे। या अंतर्गत वृक्षारोपणापासून वृक्ष ऑडिटपर्यंत विविध समित्या वृक्षांच्या वाढीवर लक्ष ठेवणार। अहिल्यानगरला हरित नगर करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून ग्रीन सिटी मोहीम 1 मे पासून सुरू झाली आहे। या मोहिमेच्या ट्री बँकेत साई द्वारका सेवा ट्रस्टतर्फे 1000 रोपे दाखल झाली असून त्यांचे मोफत वाटप होणार आहे। या अंतर्गत वृक्षारोपणापासून वृक्ष ऑडिटपर्यंत विविध समित्या वृक्षांच्या वाढीवर लक्ष ठेवतील। तसेच शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील सामाजिक संस्था आणि विविध असोसिएशनला वृक्षांचे पालकत्व दिले जाणार आहे। नागरिकांना खड्डे, खत आणि रोपे मोफत मिळणार असून त्यांनी वृक्षांचे मुलाप्रमाणे संवर्धन करावे असे समितीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे। राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम जी 1 मे रोजी सुरू झाली आणि त्याचं प्रत्यक्षात काम आता 1 जून पासून आपण सुरू केलेलं आहे। शहराच्या विविध भागामध्ये वृक्षारोपणाचं काम सुरू झालंय। 5 मे रोजी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज येथे मोठा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी ग्राउंडवर झाडं लावण्यात आली आणि आज खरं म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे इथं आम्ही एक ट्री बँक केलेली आहे। आज या ठिकाणी साई द्वारका सेवा ट्रस्टने आणि आमच्या सर्व टीमने मिळून 1000 झाडं या ठिकाणी आपल्या बँकेमध्ये आज दाखल झालेली आहे। त्यामुळे ती आनंदाची गोष्ट आहे आणि उद्यापासूनच या झाडांचं वितरण आम्ही सुरू करणार आहोत। अशाच प्रकारे काही संस्था असतील, काही मोठे मोठे उद्योजक असतील, त्यांनाही मी या निमित्ताने आवाहन करतो की आपणही या मोहिमेमध्ये सहभागी व्हा। आपल्या माध्यमातून जर आम्हाला झाडं मिळाली तर निश्चितच जो 1 लाखाचा टप्पा आहे तो लवकरच आपण जो 1 वर्ष जरी आपण म्हणतोय, आपण सगळ्यांनी जर याच्यामध्ये भाग घेतला तर तो येत्या 4-5 महिन्यामध्येच लावून झाडं आमचे पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व नगरकरांना सांगू इच्छितो की जे आपणही जर आपल्या कॉलनीमध्ये आपल्या घराजवळ जर झाडं लागत असतील तर निश्चितच ती द्यायची व्यवस्था आम्ही आता सुरू केलेली आहे। 5 जून जरी आपण पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असलो तरी मी असं मानणारा कार्यकर्ता आहे की पर्यावरण सप्ताह असावा, पर्यावरण मास असावा, म्हणजे आपण सातत्याने चालणारी ही प्रक्रिया आहे। तर सुरुवातीला मला असं वाटतं की 5 जून ते 5 जुलै आपण हा पर्यावरण महिना असं जरी म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आणि या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांना आपल्याला इन्व्हॉल्व करून घेता येईल। नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम जी आहे, नगर शहराचे उपमहापौर धनंजय भैया जाधव यांच्या संकल्पनेतली ही मोहीम आहे। या मोहिमेमध्ये आपल्याकडे एक कोर कमिटी फॉर्म केलेली आहे। त्याच्यामध्ये 5 मेंबर आहेत आणि आता आपण वार्डनिहाय वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करणार आहोत। त्यामध्ये प्रसार समिती आहे की जी लोकांशी संवाद साधेल नागरिकांशी आणि त्यांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त करेल, त्यांना काही मार्गदर्शन करेल। त्याच्यानंतर आहे तांत्रिक समिती की जी झाडांविषयी लोकांना माहिती देऊ शकेल किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आपण त्या कमिटीमध्ये घेणार आहोत। त्याच्यानंतर आहे अंमलबजावणी समिती की जी फिजिकली झाडं लावण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतील, म्हणजे त्यांना फिजिकली काही करायचं नाही पण त्यांना मॉनिटरिंग करायचं आहे। ते काम करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा वेगळी आहे। आणि नंतरची जी आहे ती संवर्धन समिती की म्हणजे झाडांचं व्यवस्थित पालनपोषण होते की नाही, त्यांना पाणी मिळते की नाही, हे सगळं बघणं त्या समितीची जबाबदारी असेल। आणि शेवटची जी आहे ती ऑडिट समिती, म्हणजे झाडं लावलीत ती किती जगलीत, किती त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित चाललंय, हे सगळं त्या समितीमार्फत बघितलं जाणार आहे। आणि आम्ही अजून ज्येष्ठ नागरिकांना असं आवाहन करतो की जे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, कृषी क्षेत्रातले असतील, वन विभागातले असतील, की ज्यांना ह्या झाडाची निसर्गाची भरपूर माहिती आहे, तर अशा लोकांना आम्ही सल्लागार समितीमध्ये आमंत्रित करत आहोत। या व्यतिरिक्त नागरिकांना आमचं असं आव्हान आहे की त्यांनी झाडांची मागणी करावी। त्यांच्याकडे ओपन स्पेस असतील, त्यांच्या कॉलनीचे शाळा असतील, कॉलेजेस असतील, रस्त्याला जागा असेल, घराबाहेर जागा असेल, तर त्यांनी मागणी करावी। आमच्याकडनं आम्ही त्यांना खड्डे खोदून देऊ, जेसीबीनं शक्य असेल तर जेसीबीनं खड्डे खोदून देऊ, त्यांना झाडं लावून देऊ, शक्य असेल गरज असेल तर पोयटा पण देऊ। अशा पद्धतीने आपण आणि झाडं पण सगळी मोठी देणार आहोत। त्याच्यामुळे त्यांचं एखादं वर्ष मेंटेन केलं तरी ते टिकणार आहेत। अशा पद्धतीची मोठी 8-8, 10-10, 9-9 फुटाची झाडं आहेत। आणि आणखी एक माझं आव्हान असं आहे की कॉलनीमध्ये आपल्या प्रत्येक कॉलनीमध्ये शाळेतली मुलं असतात, तर त्या मुलांना जर झाडाचं पालकत्व दिलं तर कदाचित अजून ह्या मोहिमेला मोठं स्वरूप येऊ शकतं। म्हणजे मूल काय करतं की त्या झाडाची जबाबदारी त्याला दिली, त्या झाडाला नाव दिल्याचं दिलं की ते कुतूहलापोटी त्या झाडाशी अटॅच होणार आहे, त्या झाडाशी मैत्री करणार आहे आणि त्या झाडाची प्रगती ते ऑब्झर्व करणार आहे। म्हणजे तो त्याचं निसर्गाप्रती प्रेम तयार होईल, त्या झाडाची मैत्री होईल आणि त्याचं झाड म्हणून त्याच्याकडे तो खूप काळजीपूर्वक लक्ष देईल। त्यासोबतच त्याच्या आईवडिलांना पण कळेल की आपल्या लेकराचं झाड आहे, तर आईवडील पण
त्याच्याकडनं चुकून जर लक्ष झालं तर आईवडील पण त्याच्याकडे लक्ष देतील. तर असं एक साधारण कन्सेप्ट आहे. हा ॲक्च्युली आम्ही आमच्या कॉलनीत राबवलेला आहे आणि तो यशस्वी आहे. त्याच्यामुळे सगळ्या नगरकरांना माझं आव्हान असेल की सर्वांनी अशा पद्धतीने जर केलं तर ही मोहीम यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. ॲडव्होकेट धनंजय जाधव आपल्या शहराचे उपमहापौर यांच्या संकल्पनेतून नामदार राधाकृष्ण विखे पाटील ही ग्रीन सिटी मोहीम आपण राबवत आहोत. 1 मे रोजी याचं उद्घाटन करून याची सुरुवात झालेली आहे आणि नुकतंच पर्यावरण दिनानिमित्त आम्ही जिल्हा मराठा सेवा कॉलेजमध्ये न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये वृक्षारोपण करून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आपण बघताय ही जी ट्री बँक आहे, आपण आपल्या मागे बघताय आणि फोटो दाखवताय, तर ही नगरकरांसाठी आता उपलब्ध आहे. आमची इच्छा अशी आहे की आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मार्फत नागरिकांपर्यंत हा मेसेज देतोय की आपण आम्हाला लवकरात लवकर संपर्क करावा. आपल्याला JCP मार्फत खड्डे खोदून दिले जातील, त्यानंतर आपल्याला पोयटा दिला जाईल, खत दिलं जाईल. आपल्याला एकच जबाबदारी आहे की या झाडाचं, या वृक्षाचं आपण घरात जसं आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करतो असं संवर्धन करायचं आणि या नगरला हरित नगर आपण निश्चित वर्षभरामध्ये करणार आहोत. आपण ही जी 1000 रोपे इथे दिसत आहेत ती आम्हाला वेगवेगळ्या संस्थांची मागणी येत आहे. वसाहती ज्या आहेत, कॉलनीज आहेत लोकांच्या, तिथूनही मागणी येत आहे. तर आपण या सर्वांना ही रोपं मोफत देणार आहोत. परंतु आपण बघताय आता जसा तुम्ही उल्लेख केलाय, डॉक्टर असोसिएशन असेल, मेडिकल असोसिएशन असेल, इंजिनियर असोसिएशन असेल, या शहराच्या जडणघडणीमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. लायन्स क्लब, रोटरी क्लब. आमची इच्छा असं आहे की तुम्हीही या मोहिमेमध्ये सर्व अंगाने सहभागी व्हावं. तुम्हाला आपल्या व्यवसायाची जाहिरात करता येईल. ट्री गार्ड आपण ज्या झाडांना लावणार आहे त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय जो असेल, फर्म असेल, त्याची आपल्याला निश्चित जाहिरात करता येईल आणि आमची आशा आहे की आपण आर्थिक योगदान या मोहिमेसाठी द्यावं आणि हे योगदान आपण या वृक्ष संवर्धनासाठी, वृक्ष लागवडीसाठी वापरणार आहोत. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.